बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणात मुख्य अल्पवयीन आरोपीला अटक होणार की बेल मिळणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय। अगदी थोड्याच वेळात हा निकाल येण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। बाल न्याय हक्क मंडळ अल्पवयीन आरोपीबाबत आता काय निकाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। या आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी कसा युक्तिवाद होतोय पाहावं लागेल। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, ताजे अपडेट्स काय आहेत या प्रकरणात? या प्रकरणात आता कोर्ट अंतिम निर्णय देण्याच्या प्रतीक्षेत सगळेजण थांबलेले आहेत। थोड्याच वेळात कोर्टाकडून निर्णय येईल, परंतु हा जो अल्पवयीन आरोपी आहे तो 17 वर्ष 8 महिन्याचा आहे। त्यामुळे त्याला जरी सज्ञान म्हणून घोषित केलं तरी सुद्धा त्याला बाल सुधारगृहातच ठेवण्यात येणार आहे आणि हे बाल सुधारगृह इथंच असल्यामुळे पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। हाय प्रोफाईल केसमधला हा अल्पवयीन आरोपी असल्याने आणि त्याच्या वडिलावर शाई फेक झाल्याने परत एकदा पोलिसांनी मोठा कडेकोट पोलीस बंदोबस्त या भागात ठेवलेला आहे आणि आता सगळ्यांची निकालाची प्रतीक्षा लागली। या प्रकरणामध्ये काही आक्षेप घेण्यात आलेले होते। या आधीच एकच सही होती जिथे 3 जणांची सही असणं अपेक्षित होतं, असे बरेच आक्षेप घेण्यात आलेले होते। त्या प्रकरणात पुढे काही युक्तिवाद झालाय का? त्यावर काही स्पष्टीकरण आलंय का? त्या प्रकरणात युक्तिवाद करायचा होता, परंतु पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं की कोर्टावर आम्ही आक्षेप घेऊ शकत नाही। फक्त आमच्या विनंतीचा पुनर्विचार याचिका आम्ही दाखल करतोय आणि त्या पुनर्विचार याचिकेनुसार आम्ही तपास केलेला आहे आणि हा आरोपी आम्हाला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी सज्ञान हवा आहे, त्याची विनंती कोर्टाला आम्ही करत आहोत। अशी सगळी सुनावणी सुरू असताना वकिलांनी बाजू पोलिसांची मांडलेली आहे। बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेट्स बद्दल।